कोकणामध्ये रिफायनरी सारखे प्रकल्प आणले जात आहेत, इतरही प्रकल्पांची चर्चा आहे, मात्र कोकणाकडे जाण्याचा मार्गच नीट नाही आणि त्याचसोबत आता गणेशोत्सव येतोय तेव्हा कोकणामध्ये जाणाऱ्या लोकांना कशा प्रकारे त्रास होईल? तुम्हाला दिसतो ना, आपण चालताना किती त्रास होतो, त्याच्यामुळे गाड्यांना काय त्रास होतो, तुम्हाला आर्थिक नुकसान होतं, तुम्हाला शारीरिक नुकसान होतं, प्राण्यांचा जीव जातोय, माणसांचा जीव जातोय. अजून काय पाहिजे? म्हणजे तुम्ही अजून कशाची वाट बघताय मला कळत नाही याच्यात. जर या जागर यात्रेनंतरही सरकारने गांभीर्याने हा मुद्दा उचलला नाही तर आम्ही जागू, आम्ही जागू, त्याची काळजी नका घेऊ. तर हे होते अमित ठाकरे आणि एकंदरीत या जागर यात्रेनंतर जर सरकारने हा विषय गांभीर्याने धरला नाही तर त्यासाठी योग्य तो प्रयत्न करू आणि वेळ पडली तर खळखटाक आंदोलनसुद्धा मनसे या मुंबई गोवा महामार्गासाठी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गंधाडसोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.